मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण जे बघितलं मुंबईची लाईफलाईन, त्या व्हिडिओमध्ये बघितले. आता मुंबईचे ते ठिकाण जिथे मुंबईचे जगभर ओळख आहे अशा ठिकाणावरती आपण जात आहे, म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया. रस्त्यात अजून भरपूर ठिकाणं लागतात, म्हणजेच RBI आणि त्याच्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. पण त्या सिक्युरिटी कारणास्तव त्या बिल्डिंगामध्ये जाऊ शकत नाही आणि त्यांचे थोडे फुटेज पण दाखवू शकत नाही. पण शक्य झाल्यास तर मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर चला मित्रांनो, आणि सर्वात मोठं इम्पॉर्टंट म्हणजे कपड्याचं मार्केट, म्हणजे कुलाबा कॉजवे याच रस्त्याने आपल्याला असणार आहे. आणि या साईडला बोरा बाजार म्हणून, जे कॅमेऱ्यासाठी एकदम बेस्ट मार्केट आहे असं. मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी करण्यात आलं होतं त्यावेळी 21 नोव्हेंबर 1955 रोजी. आणि त्या आंदोलनात खूप लोकांचं बलिदान गेलं असं इथे ते नाव दिले आहे. तर सीताराम बनाजी पवार, जोसेफ डेव्हिड पेराचकर, चिमणलाल सेव, भास्कर नारायण कामेतकर, रामचंद्र सेवाराम शंकर खोटे, धर्माजी गंगाराम नागवेकर, रामचंद्र लक्ष्मण जाधव, KJ झेवियर, PS जॉन, शरदजी वाणी, बेंदी सिंग, रामचंद्र भाटिया, गंगाराम गुणाजी, त्याच्यानंतर गजानन उर्फ बंडू गोखले, निवृत्ती विठोबा मोरे, आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर, बालन्ना मुतन्ना कामाठी, धोंडू लक्ष्मण पारडुले, भाऊ सखाराम कदम, यशवंत बाबाजी भगत, गोविंद बाबूराव जोखल, पांडुरंग धोंडू दांडवे, गोपाळ चिमाजी कोरडे, पांडुरंग बाबाजी जाधव, बाबू हरी दाते, अनुप महावीर, विनायक पांचाळ, सीताराम गणपत महादे, सुभाष भिवा बोरकर, गणपत रामा तानकर, सीताराम गयादीन, गोरखनाथ रावजी जगताप, मोहम्मद अली, तुळशीराम पुजाजी बेलसरे, देवाजी सखाराम पाटील, रामलाल जेठानंद, सदाशिव महादेव भोसले, भिकाजी पांडुरंग रंगाटे, वासुदेव सूर्याजी मांजरेकर, भिकाजी बाबू बांबणकर, सखाराम श्रीपत ढमाले, नरेंद्र नारायण प्रधान, शंकर गोपाळ कुष्टे, दत्ताराम कृष्णा सावंत, बबन बापू बरगुटे, विष्णू सखाराम बने, सीताराम धोंडू रायडे, तुकाराम धोंडू शिंदे. हे जे मी नावं घेतलेत यांनी 21 नोव्हेंबर 1955 रोजी जेव्हा आंदोलन झालं होतं त्या हुतात्म्यांच्या त्या आंदोलनात या लोकांना म्हणजे गोळी झाडण्यात आलेली. या आंदोलनात या लोकांना ठार मारण्यात आलं. त्याच्यानंतर अजून पण आहेत 16, 17, 18, 19, 20 जानेवारी 1956 रोजी अजून काही लोकांचे बलिदान गेलं आहे. तर इथे त्यांच्या स्मरणार्थ जय महाराष्ट्र म्हणून त्या साईडला नाव आहे आणि इथे ते स्मारक बांधण्यात आलेले. हे जे स्मारक आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हे बांधण्यात आलेले आहे हुतात्मा चौक म्हणून. आणि इथे मेट्रो स्टेशन पण आहे ॲक्वा लाईनचं, हुतात्मा चौक म्हणून. तर मित्रांनो, पहिले मुंबईमध्ये पूर्वीच्या काळात म्हणजे जेव्हा इंग्रज होते त्यावेळेला ट्राम चालायची. ती ट्राम पहिले इलेक्ट्रिक इंजिन नव्हतं त्यांना, पहिले घोड्याने ओढली जायची ती ट्राम. पण त्याला रूळ होते आणि ते काही रूळ आता जेव्हा मुंबई डेव्हलप झाली तेव्हा काही नष्ट झाले. पण जेव्हा इथे फ्लोरा फाउंटनच्या ठिकाणी जेव्हा काही खोदकाम करण्यात आलं तेव्हा हे ट्रॅमचे रूळ ते इथे खोदकामात भेटले आणि ते इथे एक आपल्याला पुरावा म्हणून, माहिती म्हणून ते इथे रुजवण्यात आलेले. जर तुम्ही कधी फ्लोरा फाउंटन किंवा हुतात्मा चौकात आलात तर तुम्हाला हे ट्रामचे इथे रूळ बघायला भेटणार. आता ती ट्राम कशी होती माहिती आहे का? ती ट्राम एक्झाम्पल तुम्हाला बघायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर जे एक गार्डन आहे तिथे एक हाय ठेवण्यात आलेली आहे. मग त्याच्यानंतर ती इलेक्ट्रिक झाली आणि काहीतरी 1974 पर्यंत ती ट्राम चालत होती. मग त्याच्यानंतर ती बंद झाली, मग ते अस्तित्वात नाही राहिले. पण ती सुरुवातीच्या काळात त्यांना म्हणजे कुठल्याही प्रकारचं इंजिन नव्हतं तर ती ट्राम घोडे ओढायचे. मग नंतर इंजिनाचा शोध लागला, मग इलेक्ट्रिक इंजिन त्याला लावण्यात आलं आणि मग ती ट्राम क्रॉपेट मार्केट म्हणजे महात्मा फुले मंडई जे आहे
तिथून तर इकडे कुलाब्यापर्यंत चालायची, अशी ही ट्रामची कहाणी आहे. जर तुम्ही कधी आला तिकडे तर नक्की व्हिजिट द्या आणि बघा इथे. मित्रांनो, तिथे आहे भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI. पुऱ्या भारताचं चलन तिथून म्हणजे तिथून चाललं जातं. पण सिक्युरिटी रिझनमुळे मी तिकडचं शूट नाही करू शकत त्या बिल्डिंगचं. तिथे ते बिल्डिंग आहे भारतीय रिझर्व्ह बँक, आणि इकडेच आहे सेंट्रल लायब्ररी. आता ती पण एक्सप्लोर बंद झाली आहे करण्यासाठी. मी संध्याकाळच्या वेळेला आलो आहे तर ते बंद झालेलं आहे. मे बी मी सकाळी किंवा आलो असतो तर मला मध्ये एंट्री भेटली असती. बघू नेक्स्ट टाईम मी कधी मध्ये येणार तेव्हा तर मधून पण तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवणार. आणि तिकडे आहे आपलं भारतीय रिझर्व्ह बँक, आणि इकडे ह्याच रस्त्याला आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पण बघणार आहोत. तर ह्या रस्त्याला आहे, आणि त्याच्याच बाजूला इकडे असं गार्डन आहे, छोटंसं गार्डन आहे, तुम्ही बघू शकता हे गार्डन. तर त्या गार्डनमध्ये येऊन तुम्ही थांबू शकता. हा जो एरिया तुम्ही बघत आहात हा बेसिकली काळा घोडा म्हणून आहे. इथे काळा घोडा आर्ट फेस्टिवल दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला लागत असतं दरवर्षी. जर तुम्हाला काळा घोडा आर्ट फेस्टिवल बघायचं आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन व्हिजिट करा. तुम्हाला माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ, आणि शॉर्ट व्हिडिओ पण आहेत काळा घोडा फेस्टिवलचे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, तुम्ही जी बघताय INS विक्रांत म्हणून वॉरशिप आहे. तर ती 1997मध्ये तिला डिस्मेंटल करण्यात आलं, आणि इथंच आपल्याला मेमोरियल म्हणून इथे तिला बसवण्यात आलेले. जर तुम्हाला ही बघायची असेल तर तुम्ही याच्याकडे जाणार तर गेटवे ऑफ इंडियाकडे जाणार, किंवा छत्रपती शिवाजीराव महाराज वास्तुसंग्रहालयाच्या जवळच या चौकातच बसवलेली आहे. हे इथे बघू शकता, इकडे वास्तुसंग्रहालय आहे, आणि इकडून तो रस्ता येतो आपण CSTकडून, आणि इकडे गेटवे ऑफ इंडिया किंवा कुलाबा कॉजवे आहे. तर इथे ते चौकातच इथे बसवण्यात आलेले, तुम्ही एकदा बघा. आपण चाललो आहे गेटवे ऑफ इंडियाकडे. हा कुलाबा कॉजवेकडे रस्ता जातो, आणि मी ज्या रस्त्याने जातो आहे तो गेटवे ऑफ इंडियाकडे जातो आहे. आता गेटवे इंडिया दाखवतो तुम्हाला. तिथे संध्याकाळचा शो पण होतो, म्हणजे आपल्या भारताची हिस्ट्री वगैरे दाखवतात, छत्रपती शिवाजी महाराजांची हिस्ट्री दाखवतात तिथे. आता तिकडेच जातो. गेटवे ऑफ इंडिया 1911मध्ये किंग जॉर्ज व्ही आणि क्वीन मॅरी यांच्या इंडिया व्हिजिटसाठी बांधायला सुरुवात केली होती, आणि हा 1924मध्ये पूर्ण झाला. येलो बेसॉल्ट स्टोनने बनवलेला आहे. इंडो सेरेनिक आर्किटेक्चर आहे. ब्रिटिश काळात इंडियामध्ये येणाऱ्या लोकांसाठी हा मेन एंट्री पॉईंट होता, म्हणूनच त्याला गेटवे ऑफ इंडिया म्हणतात. मी आता मुंबईच्या सर्वात आयकॉनिक आणि फेमस ठिकाणाजवळ आहे. म्हणजे तुम्ही जर मुंबई टूर करत आहात आणि इथं नाही आलात तर तुमची टूर एकदम इनकम्प्लीट होणार, कारण की इथे आहे हा गेट ऑफ इंडिया, तिकडे ताजमहल हॉटेल आहे, आणि इकडे हे ओबराय हॉटेल आहे. तर इथून हे 3-4 हॉटेलचा व्ह्यू चांगला दिसतो, आणि इथून बोट पण आहेत जे तुम्हाला अलिबागला घेऊन जातात. त्याच्यानंतर तुम्ही फेरी घेऊन याला पण जाऊ शकतात, आपलं घारापुरी लेणी, जे पण वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत. इथूनच ते बोट भेटतात. तर नेक्स्ट व्हिडिओ आपला तो घारापुरी लेणीचा असणार आहे कदाचित. आपण तिकडे पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की घारापुरी लेणी कशी आहे आणि किती कॉस्ट आहे त्या फेरीची. या व्हिडिओ तुम्हाला याच्या पुढच्या व्हिडिओत बघायला भेटेल. डायरेक्ट गेटवे ऑफ इंडियाकडे यायचं असेल ना, तुम्ही डायरेक्ट बस पकडून पण येऊ शकता.
बसचं काही AC बसचं काहीतरी 12 रुपये मिनिमम तिकीट आहे. डायरेक्ट AC बस इथे डायरेक्ट गेटवे ऑफ इंडियापर्यंत येते. आपण जाताना रिटर्न जाताना आपण AC बसनेच जाणार आहोत. कारण की मुंबईत खूप प्रचंड प्रमाणात गरमी होतं खूप. म्हणजे इकडचं वातावरण दमट असल्यामुळे खूप ह्युमिडिटी होत असतो. त्यामुळे आपण इकडून जाताना AC बस पकडणार आहोत. गेटवे ऑफ इंडिया आणि ताजमहल हॉटेल बघितल्यानंतर आपण आता जातो आहे कुलाबा कॉजवेकडे. तिकडे जारा खूप सारे प्रकारचे असे कॉफी कपडे भेटतात तिकडे. आता आपण त्या मार्केटकडे जातो. बॅक साईडतून ताज हॉटेल असे काही दिसते, बघू शकता तुम्ही. फ्रंट साईडने सगळ्यांनी बघितले, पण ती बॅक साईडने कशी दिसते ती इथे अशाच प्रकारे दिसते. आता आपण जातो आहे कुलाबा कॉजवेकडे, जिथे खूप सारे कपडे भेटतात, जे फर्स्ट कॉपीच असू शकते मे बी. आणि जारा वगैरे ब्रँडचे कपडे असतात तिकडे. म्हणजे असे स्टॉल लावतात. स्ट्रीट मार्केट आहे ते, असं कुठले शोरूम नाही आहे ते. मग कुलाबा काजवे बोलतात त्याला, कॉजवे. हे स्ट्रीट मार्केट आहे. आता आपण स्ट्रीट मार्केटमध्ये आलो. इकडे कपडे, चप्पल असे भरपूर काही तुम्हाला वस्तू इथून भेटून जातील. बेसिकली इथून मार्केट पुढे जेवढे जाल तुम्ही तेवढे पुढे तुम्हाला मार्केट भेटणार. काय बोलतोस? कोणी आपल्याला भेटून जातं. सिल्वर ज्वेलरी पण भेटतात. आणि थोडे लेडीज कपडे इथे जास्त भेटणार, मुलांचे कमी असतात इथे. परफ्यूम वगैरे पण इथे, बॅग्स, छोटे बुक्स असू द्या किंवा छोटे मुलांचे पण इथे स्टॉप भेटून जातात तुम्हाला. 1 किलो मंगाएगा या मार्केटला बेसिकली खूप सारे फॉरेनर पण दिसतात. तुम्हाला फॉरेनर दिसणार. आणि इकडे तुम्ही जेवढे चालत जाणार तेवढं तुम्हाला तिकडे म्हणजे जेवढी खरेदी करायची ते तुम्ही फ्रीली चालत जाऊ शकता. ऑप्शन भरपूर आहेत, खूप सारे दुकानं आहेत तुम्हाला त्याच्यासाठी. तर बेसिकली मला तो व्हिडिओ काढायचा आहे, त्याच्यामुळे हे ज्वेलरी, फेक ज्वेलरी टाईप, बॅग्स, फॅशन ट्रीट सारखं आहे. आणि जे रेअर वस्तू असतात ते पण इथे तुम्हाला भेटू शकतात. मराठों की जमीन है, स्वाभिमान भी गिरी। इस पीड़ा से बेचैन हो रहे थे बाल शिवाजी। 15 की छोटी उम्र में ही वीर शिवाजी ने जोड़ लिया अपने साथ मराठा माओ, समूचे मराठा समाज को। उठा लिया एक अद्भुत संकल्प। मैं शिवाजी शाहजी भोसले और मराठा माटी की सौगंध देता हूं। मेरे जीवन का लक्ष्य है हिंदवी साम्राज्य और मैं ये हासिल करके रहूंगा। हमारा संकल्प है स्वराज और सिर्फ स्वराज। मस्तक तिलक, हाथ तलवार, अश्व सवार, शक्ति अपार, उम्र भी सिर्फ 15 बार। चढ़ तोड़ा किले पर लहरा दिया हिंद स्वराज का प्रथम पताका। नाम रखा प्रचंड गढ़। वीर शिवाजी को रोकने प्रताप बड़ा पहुंचा आदिलशाही सेनापति अफजल खान। अफजल ने वीर शिवाजी की पीठ पर किया धोखे से राज। शिवाजी ने पहन रखा था लोहे का कवच, उसका वार कराया था। उल्टा शिवाजी ने बगनक से उसकी आंखें निकाली। धर्रा उठी थी आदिलशाही हुकूमत। धर्रा उठा था दिल्ली का मुगल सुल्तान। वीर शिवाजी ने पूना पहुंचे औरंगजेब के वजीर शाइस्ता खान की उंगलियां काट डाली और सूरत पहुंचकर मुगलों का सारा खजाना लूट लिया। औरंगजेब
औरंगजेब के सरदार जय सिंह के साथ पुरंदर संधि के बाद वीर शिवाजी पुत्र संभाजी सहित औरंगजेब से मिलने आना पहुंचा, जहां औरंगजेब ने वीर शिवाजी को बंदी बना दिया। लेकिन कारावास की दीवारें वीरों को कब रोक सकी? मुगल सेना को भर भी नहीं लगी, कैद से निकल गए वीर शिवाजी। इसके बाद तो जैसे जा गई हो शेर की संग, रगों में दौड़ पड़ी हो बिजली की तेजी, शुरू कर दिया स्वराज से मुगलों का संघर्ष, मावड़ क्षेत्र में कायम कर लिया एक छत्र राज स्वराज। इसके लिए प्राणों की आहुति दी शिवा काशी, जीवा महादेव, नानोजी आंबेडकर, बाजी प्रभु देशपांडे, तानाजी मालुसरे जैसे अनगिनत वीर मावड़ों ने। रायगढ़ में हुई भव्य तैयारी, वैदिक विधि विधान से संपन्न हुआ वीर शिवाजी का राज्याभिषेक। अलंकृत हुए छत्रपति की उपाधि से चारों दिशाएं गूंज उठी। मराठा गौरव के रूप में उदित हुए छत्रपति शिवाजी महाराज की ख्याति चहुओर फैल गई। देश भर में चमक उठा था उनके शौर्य का सूरज। सन 1610 तारीख 3 अप्रैल, हिंदवी स्वराज्य का चमकता सितारा अस्त हो गया। छत्रपति शिवाजी महाराज अपना अशोक शरीर त्याग दिया और वो आज करोड़ों करोड़ों भारतीयों के हृदय में जीवित है और जीवित रहेगा अनंत काल। Thanks for watching Ajay More Creation channel. Like, comment, subscribe.